मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या या प्रक्रियेला नेतृत्व देण्याकरता आणि मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराचं नेतृत्व आपली एक माता भगिनी करणार आहे, याचा आम्हाला खूप जास्त अभिमान आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मातृशक्तीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त होणार, मुंबई शहर खड्डेमुक्त होणार, मुंबईची तुंबई होणार नाही आणि मुंबई शहराचा विकास सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असताना नरेंद्र मोदींच्या विजननुसार काम करण्याकरता आपली मातृशक्ती येणाऱ्या काळामध्ये सज्ज होणार। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3/1 या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा कमी म्हणजे 2च एसटी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक 3/1 च्या नुसार या ठिकाणी एसटीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर 3/1 याचा अभ्यास करावा, तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल। या ठिकाणी एससीचं आरक्षण करत असताना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कधीही एससीचं आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारच्या महानगरपालिकांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती। मुंबईला याच्या आधी एससीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या। मुंबई ही 17व्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे। कदाचित पुढच्या 2.5 वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल।